दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत आणि ते नुकसानग्रस्त भागांची पाहणी करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावामध्ये अचानक ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस कोसळला। अवघ्या काही वेळात संपूर्ण गावाला नदीचं स्वरूप आलं आणि रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले। या पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून गावामध्ये पाणीच साचल्याचे चित्र आहे। सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। तर साताऱ्यामध्येही मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। कोयना धरणाच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथ्या विद्युतगृहाचं एक युनिट सुरू करून त्यातून 1050 क्युसेक वेगानं विसर्ग कोयना नदीपात्रात केला जातोय। कोयना धरणामध्ये सध्या 76 टीएमसी पाणीसाठा झालाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसासंदर्भात आणि अल निनो संदर्भात हवामान तज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। एल निनो असल्यामुळे यंदाचा मान्सूनचा प्रवाह हा कमकुवत आहे। त्यामुळे मान्सूनचे वारे त्यांना जोर नाहीये आणि असं असताना अरबी समुद्राचं तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढलेलं आहे आणि अरबी समुद्राचं तापमान जेव्हा वाढतं त्याच्यासोबत बाष्प तयार होत आहे आणि हेच बाष्प या भागामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रांना ऊर्जा पुरवत आहे। मान्सून काळामध्ये एका लईमध्ये पडणारा पाऊस असतो। मान्सूनचे ढग साधारणतः 4 किलोमीटर उंचीपर्यंत वाहत असतात। यावर्षी मात्र त्याहीपेक्षा उंच ढग तयार झाले आणि ते कमी वेळामध्ये असे उंच ढग तयार होत राहिले, सातत्याने त्यांची निर्मिती होत राहिली। त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये 500-600 मिलीमीटर किंवा 1000 मिलीमीटर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।